आणि या प्रशिक्षणाचा आजचा हा कृतज्ञता समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे। नरेंद्र भुई सर, ज्येष्ठ अधिवेशनकर्ता माननीय वांडे साहेब, या प्रशिक्षणाचे समन्वयक आदरणीय पदस्पर्शाने पावन झालेल्या या ऐतिहासिक किल्ले पन्हाळगडावर या शिक्षकांचं जिल्हास्तरीय क्षमतावृद्धी प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा आणि त्याचा आजचा हा सदीच्या समारंभाचा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतोय। व्यासपीठावरील विराजमान सर्व मान्यवर, आपल्या डाएटचे आदरणीय प्राचार्य साहेब, त्याचप्रमाणे डाएटचे सर्व अधिव्याख्याता आणि आपल्या या शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षणाचे सर्व तज्ञ मार्गदर्शक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक तालुक्यातून आलेले आपले प्रतिभा टाळ्या वाजवायची संधी देणार नाही। पहिल्यांदा सांगतो, सरस्वती देवीचं करून आराधन, सर्व मान्यवरांना करून वंदन, उलगडतो मी भावनांचे स्पंदन, तत्पूर्वी तुम्हा सर्वांना माझी विनम्र अभिवादन। जिल्हास्तरीय शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण 2.0 अत्यंत चांगल्या प्रकारे उत्साह संपन्न होत आहे आणि त्याच्या शेवटच्या टप्प्यानुसार आपण इथं उपस्थित आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेला पन्हाळा आणि या पन्हाळगडावर केलेलं आयोजन हे माझ्यासारख्या शिक्षकाला खूप ऊर्जा आणि प्रेरणा देणारं आहे साहेब। कारण डिसेंबर 2024ला आंतरजिल्हा बदलीतून मी भुदरगड तालुक्यामध्ये हजर झालेलो आहे। अनेक ट्रेनिंग केली, पण ह्या ट्रेनिंगचं वेगळेपण निश्चितपणानं मला जाणवलं। राज्याची सुद्धा बरीचशी ट्रेनिंग केली, पण इथं जे वेगळेपण आहे त्या वेगळेपणातूनच मला वाटलं की आपण इथं 2 शब्द कासना बोलावे। ह्या प्रशिक्षण स्थळी ज्यावेळेला आपण आलो त्यावेळेला कदाचित काही जण जड पावलाने आले असते, पण निश्चितपणानं काही मंडळी अशी असते की आज इथून ते जड अंतकरणाने जात असते। फक्त मला या प्रशिक्षणाविषयी गेली 5 दिवस आपण सगळेजण ऐकत आहोत, बोलत आहोत। त्या प्रशिक्षणाविषयी काय न बोलता खरं तर सावलीत येणारं झाड आपण सावलीच्या वेळेला अनुभवतो त्यावेळेला त्या झाडाचं लक्ष येत नाही, पण तेच झाड पुन्हा तानात तसंच उघडं बोडकं उभं राहून इतरांना सावलीत नेण्याचं काम करत असतं। तसंच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डाएट यांनी केलेलं हे जे आयोजन आहे हे निश्चितपणानं तुम्हाला आम्हाला आवडलेलं असेलच, मला तरी ते आवडलेलंच आहे। पण प्रातिनिधिक स्वरूपात सगळ्या शिक्षकांच्या वतीनं मी तो उभा आहे की तुमच्या मनामध्ये सुद्धा असा भाव असेल की तुम्हाला सुद्धा ते आवडलं असेल। सगळ्यात महत्त्वाचं मला असं सांगायचं की कुठलंही काम करत असताना आणि ते काम जर यशस्वी व्हायचं असेल तर माणसानं तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवावा असं म्हणतात। आणि असा एक माणूस आम्हाला दिसला इथं, जर तुम्ही बघितला नसाल तर सन्माननीय कोरे सरांच्याकडे तुम्ही बघा आणि शिक्षकांशी कशा प्रकारे आपलं नातं ठेवावं। दुसरं, ज्यावेळेला एक गोष्ट करत होती त्यावेळेला पुढच्या 2 कामांचं नियोजन त्यांच्याकडे होतं। खूप जवळून मी सरांना अभ्यास केला आहे। 6 वर्ष रत्नागिरी जिल्हा परिषदेला सरांनी काम केलेलं आहे, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत। उद्घाटनाच्या दिवशी अत्यंत चांगल्या प्रकारे आपल्या कमी शब्दातून या प्रशिक्षणाविषयी सन्माननीय प्राचार्य भोई साहेब यांनी केलेलं जे मार्गदर्शन आहे हे मौलिक मार्गदर्शन होतं। आणि खऱ्या अर्थानं या जिल्ह्याच्या शिक्षण व्यवस्था नेत असताना डाएटची जी फार मोठी जबाबदारी आहे आणि जबाबदारीच्या ठिकाणी अशी नेतृत्व असणारी भोई सरांच्या सारखी मंडळी आहे आणि म्हणून कोल्हापूर जिल्हा आवड नेहमी आहे याचं खरंच तर श्रेय हे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डाएट या संस्थेला जातं। त्यानंतर मला बोलायचं आहे की अनेक जण आपण शाळेची सहल घेऊन आलो आणि रत्नागिरीतून इकडे सहल घेऊन येत होतो पन्हाळ्याला, कुटुंब घेऊन सुद्धा आलो, पन्हाळा बघितला, पण खऱ्या अर्थानं पन्हाळा या प्रशिक्षणाच्या दरम्यान समजला तो सन्माननीय माळी साहेबांच्या त्या ओळीतून वाणीतून। आणि म्हणून माझ्यासारख्या कवीला फक्त त्यावेळेला एवढ्या ओळी सुटल्या, पौर्णिमेच्या रात्रीला चंद्राशिवाय शोभा नाही, निलगिरीच्या झाडाला चंदनासारखा सुवास नाही, सांभाळत आईला तरी तिला आईची किंमत नाही, आणि 7 समुद्रा पार शोधला तर शिवबासारखा राजा नाही, शिवबासारखा राजा नाही, शिवबासारखा राजा नाही। कारण त्या दरवाजाची रचना, या किल्ल्यांचं सगळं महत्त्व आणि हे सगळं करत करत 50 वर्षांच्या आयुष्यामध्ये एवढं मोठं काम करणारे सगळ्या जगाला वंदनीय असणारा युगपुरुष हा तुमच्या आमच्या मातीमध्ये म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये जे राहतो या
त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये हे प्रशिक्षण करायला मिळालं ही खूप चांगली गोष्ट. सगळ्यात महत्त्वाचं घरादारापासून मुलाबाळांच्या पासून गेली 5 दिवस आम्ही इकडं आहोत, पण घराची आठवण झाली नाही. काही वेळेला पोटाचं ज्या वेळेला हाल होतं कित्येक प्रशिक्षण केलंच आहे की जिथं पोटाचं हाल झालं, पण त्यावेळेला इथं अजिबात ते जाणवलं नाही. आणि म्हणून ज्या ठिकाणी जेवणाची भोजनाची नाश्त्याची व्यवस्था केली तिथले जे मालक आहेत आणि तिथल्या कर्मचाऱ्यांच्यासाठी मंडळी एकदा टाळ्या वाजवाव्या. तो वेळीपणा आणि तो नम्रपणा खरंच मी तरी कुठं बघितलेला नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं संपूर्ण 5 दिवस मला कसे वाटले ते फक्त कवितेच्या माध्यमातून मांडतो आणि मी लगेचच थांबणार आहे. कवितेचं नावच आहे प्रशिक्षण क्षमता वृद्धीचे. कोल्हापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातून 180 प्रशिक्षणार्थी झाले गोळा. शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेला प्रशिक्षणाचे स्थळ होते पन्हाळा. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची गोडी लागली फार. शालेय शिक्षणाची नवीन रचना समजली 5-3-3-4. पहिला पायाभूत स्तर, तर दुसरा पूर्वतयारी स्तर, तिसरा पूर्व माध्यमिक स्तर, तर चौथा माध्यमिक स्तर. स्पॅप समजून घेऊन देऊ HPC ला न्याय. स्पॅप समजून घेऊन देऊ HPC ला न्याय. शिक्षणातील बदलत्या धोरणात ठेवू सकारात्मकतेने पाय. शिक्षणाच्या लक्षणापासून जाऊ अध्ययन निष्पत्तीपर्यंत. शिक्षणाच्या लक्षणापासून जाऊ अध्ययन निष्पत्तीपर्यंत रुब्रिक पंचकोश समजून घेताना घ्यायची नाही उसण. समग्र प्रगती पत्रक म्हणजे वेगळे काही नाही. समग्र प्रगती पत्रक म्हणजे वेगळे काही नाही. विद्यार्थी शिक्षक मित्र आणि पालकांकडून मूल्यांकन होईल. अभ्यासू आणि हुशार राज्य सुलभकांनी अनमोल दिले ज्ञान. अभ्यासू आणि हुशार राज्य सुलभकांनी अनमोल दिले ज्ञान. प्रशिक्षणार्थी विषयापासून जाणार नाही दूर याचे ठेवले भान. क्षणाक्षणाला ज्ञान देत होते सुलभकांच्या प्रशिक्षणाचे तास. क्षणाक्षणाला ज्ञान देत होते सुलभकांच्या प्रशिक्षणाचे तास. गाईड वैभव कोळींनी उलगडला पन्हाळ्याचा ज्वलंत इतिहास. शिक्षकांच्या कलागुणांना वाव दिला सांस्कृतिक कार्यक्रमाने. शिक्षकांच्या कलागुणांना वाव दिला सांस्कृतिक कार्यक्रमाने. कार्यक्रमाची शोभा वाढली कुंभार साहेबांच्या आगमनाने. नीट नेटके करून नियोजन ज्यांनी प्रशिक्षणार्थीशी जोडले स्नेहबंध. नीट नेटके करून नियोजन ज्यांनी प्रशिक्षणार्थीशी जोडले स्नेहबंध. अशा रमेश कोरे साहेबांना प्रशिक्षणार्थ्यांना खुश पाहण्याचा जणू छंद. मंत्रमुग्ध झाले प्रशिक्षणार्थी कराओकेच्या गायनाने. मंत्रमुग्ध झाले प्रशिक्षणार्थी कराओकेच्या गायनाने. चहा नाश्ता भोजनाचा आस्वाद घेऊन तृप्त झाली साऱ्यांची मने. शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचा सुरू होता दुसरा टप्पा. शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचा सुरू होता दुसरा टप्पा. 10 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी अखेर यावर झाल्या यशस्वी गप्पा. सज्ज झालो आम्ही आता क्षमता वृद्धीची मशाल हाती घेऊनही प्रत्येक शिक्षकाच्या मनात घर करूया आपल्या तालुक्यात जाऊन. प्रत्येक शिक्षकाच्या मनात घर करूया आपल्या तालुक्यात जाऊन. खरं तर या शिक्षण व प्रशिक्षण संस्था डायरेक्ट अत्यंत चांगल्या प्रकारे शैक्षणिक गोष्टीत पुढाकार घेऊन वेगवेगळ्या उपक्रमांना न्याय दिला. पण तो न्याय देत असताना तुमच्या माझ्यासारख्या शिक्षकांच्यावर त्यांनी जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला पात्र ठरवूया आणि हे प्रशिक्षण पूर्ण जिल्हा स्तरामध्ये आपण यशस्वी करूया. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.